नमस्कार मित्रांनो, स्त्री आपल्या पतीला मरेपर्यंत कोणती गोष्ट देत नाही. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो नारायणाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता पार्वतीने भगवान शंकराला 2 प्रश्न विचारले होते ते पाहणार आहोत. स्त्री आपल्या पतीला मरेपर्यंत कोणती गोष्ट देत नाही. स्त्रीला कोणते काम नवऱ्याच्या आधी करायचे असते. प्रिय दर्शकांनो, आजची ही रहस्यमय कथा तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे. या कथेतून एक स्त्री आपल्या पतीला कोणत्या गोष्टी देत नाही आणि तिला पतीच्या आधी कोणते काम करायचे असते हे तुम्हाला कळेल. प्रिय दर्शकांनो, खूपच माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे. अजिबात स्किप करू नका. माता लक्ष्मी आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. त्यापूर्वी कमेंटमध्ये स्वामी महाराजांचा जयघोष झालाच पाहिजे. स्वामी महाराज, तुमचा कोणीही भक्त कमेंट केल्याशिवाय आणि स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाणार नाही. मित्रांनो, तसं पाहिलं तर लग्नानंतर स्त्री आपल्या पतीशी पूर्णपणे एकनिष्ठ होते. स्त्रीच्या सर्व गोष्टींवर पुरुषाचा अधिकार असतो आणि पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीवर स्त्रीचाही अधिकार असतो. आपल्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी एक स्त्री स्वच्छने तिच्या पतीला सर्व काही देते, ज्यामुळे त्याला आनंद होतो. पण अशी कोणती वस्तू आहे जी स्त्री तिच्या पतीला मरेपर्यंत देत नाही? असे कोणते काम आहे जे पत्नीला पतीच्या आधी करायचे असते? मित्रांनो, हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण हा प्रश्न आपल्या धार्मिक ग्रंथ आणि चालीरीतींपासून वेगळा नाही. त्यामुळे याच उत्तर जवळपास सगळ्यांनाच माहीत असेल. जी गोष्ट पुरुष आपल्या बायकोला देतो पण स्त्री आपल्या पतीला देऊ शकत नाही. चला तर मग या कथेतून जाणून घेऊया. मित्रांनो, एकदा भगवान शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले असताना त्यांच्यात संवाद सुरू होता. माता पार्वतीने विचार केला की भोलेनाथांकडून काही ज्ञान का मिळवू नये. असा विचार करून माता पार्वती भोलेनाथांना वेळोवेळी प्रश्न विचारत राहिली, ज्याला भगवान महादेव अतिशय सुंदर उत्तर देत असतात. प्रश्न विचारत असताना माता पार्वतीने एक प्रश्न विचारला जो अत्यंत अवघड होता. माता पार्वतीने विचारले, हे देवांचे स्वामी, मला सांगा की स्त्री आणि पुरुष यांच्यातील नाते हे प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पणाने बनलेले आहे. काही चुकलं तर नात्याचा पाया कमकुवत होतो. अनेक वेळा या गोष्टींच्या अनुपस्थितीमुळे नाती तुटतात. नात्यांमध्ये फसवणुकीला जागा नसल्याचे सांगण्यात येत आहे. स्त्री पुरुषात विश्वासघात झाला तर नाते तुटण्याच्या टोकाला पोहोचते. आणि जिथे प्रेम आणि विश्वास आहे तिथे जीवन आनंदी आहे. आणि जेथे खोटेपणा आणि कपटाचा एक अंश जरी असेल तर तेथे जीवन संपण्याच्या मार्गावर येते. आणि त्यामुळे मला हे जाणून घ्यायचे आहे की एखादी स्त्री तिच्या पतीला तिच्या मृत्यूपर्यंत कोणत्या गोष्टी देत नाही आणि तिला तिच्या पतीपूर्वी कोणते काम करायचे असते. माता पार्वतीचे दोन्ही प्रश्न ऐकून भगवान शिव हसले आणि म्हणाले, हे देवी, तुला जे प्रश्न जाणून घ्यायचे आहे त्यांची उत्तरे मी तुला एका कथेद्वारे सांगतो. लक्षपूर्वक ऐक. पृथ्वीवर एक अतिशय सुंदर नगर होते. त्याच नगरातील राजाच्या मुलाचे लग्न होणार होते. राजाचा महाल आणि शहरातील रस्ते रंग आणि फुलांनी सजवले जात होते. दुसरीकडे राजकुमार ज्या मुलीशी लग्न करणार होता ती खूप सुंदर होती. राजकुमार आपल्या खोलीत पडून राजकन्येचा विचार करत होता. विचार करत असतानाच अचानक राजकन्येला भेटण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. त्याच क्षणी त्याला राजकन्येकडे जायचे होते. त्याने एक योजना आखली आणि सर्वांपासून लपून राजवाडा सोडला. तो घोडा घेऊन राजकन्येला भेटायला निघाला. चालत असताना जंगलातून गेल्यावर त्याला खूप तहान लागली. आता राजकुमार पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागला. कुठेही जलाशय दिसत नव्हते. कुठेतरी नदी किंवा तलाव दिसला तरी त्यात पाणी नव्हते. अशा प्रकारे तहानेने व्याकुळ झालेला राजकुमार एका झोपडीजवळ पोहोचला. जवळच एक विहीर दिसत होती. विहीर पाहून त्याला काहीशी आशा वाटली की कदाचित या विहिरीत पाणी असेल. राजकुमाराने विहिरीत डोकावले तर ती पाण्याने भरलेली होती. पाणी पाहून त्याची तहान आणखीनच तीव्र झाली. आता क्षणाचाही विलंब न लावता त्याने विहिरीचे पाणी घेतले
आणि पिण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याने मनापासून पाणी प्यायले तेव्हा त्याला झोपडीतून एक वृद्ध स्त्री बाहेर येताना दिसली. म्हातारी राजकुमाराला विचारू लागली, हे प्रवासी, तू या विहिरीचे पाणी प्यायले आहेस का? जर तुम्ही या विहिरीचे पाणी प्यायले असेल तर तुमच्याकडून मोठी चूक झाली आहे. या विहिरीला एका ऋषीचा शाप आहे. हे पाणी पिणारी व्यक्ती नरभक्षक बनते. आजपासून तू सुद्धा रोज रात्र पडताच नरभक्षक होशील. त्यावेळी तुमच्याकडे आलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही खाऊन टाकाल. त्यावेळी तुम्ही विचार करणार नाही की हे माझे वडील आहे, ही माझी आई आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे. त्यावेळी तुमच्या जवळ दिसणारा कोणताही मनुष्य किंवा प्राणी केवळ तुमचे अन्न असेल. मित्रांनो, त्या वृद्ध महिलेचा शाप ऐकून राजकुमाराला खूप वाईट वाटू लागले. तो म्हणाला, आई, मग या विहिरीचे पाणी पिऊन माझे मोठे नुकसान झाले आहे. अशा रीतीने मी रोज इतक्या लोकांना खाऊन टाकेल, ज्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या लोकांनाही सोडणार नाही. मित्रांनो, राजकुमार विनवणी करून म्हणाला, हे आई, या शापापासून मुक्त होण्याचा मार्ग नाही का? नाहीतर मी स्वतःला मारून टाकेल, जेणेकरून मला स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्याला मारावे लागणार नाही. म्हातारी आई म्हणते, बेटा, शापातून मुक्त होण्याचा एक मार्ग आहे. तू ते करू शकशील का? राजकुमार म्हणाला, हे आई, शापातून मुक्त होण्यासाठी मी मृत्यूशीही लढेल. तू लवकर मार्ग सांग. तेव्हा म्हातारी म्हणते, बेटा, इथून काही मैलावर एक उंच डोंगर आहे. त्या डोंगरावर हिरवीगार झाडी आणि वनस्पतींनी भरलेले जंगल आहे. त्याच डोंगरावर एक कायाकल्प नावाची एक औषधी वनस्पती आहे. त्या औषधी वनस्पतीचा रस काढून प्यायचा. पण हे लक्षात ठेव, जेव्हा रात्र होते तेव्हा तू निर्जन ठिकाणी जाऊन लपून बस. जर तू मानवी वसाहतीत कुठेही थांबला तर किती निष्पाप लोक तुमचे भक्ष बनतील हे तुम्हाला माहीत नाही. मित्रांनो, राजकुमार म्हणाला, ठीक आहे, मी हे काळजीपूर्वक लक्षात ठेवीन. असे म्हणत राजपुत्र ती वनस्पती शोधण्यासाठी निघाला. पार्वती म्हणू लागली, भगवान, मला समजत नाही की तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे आहे. भगवान शिव म्हणाले, देवी, धीर धर. या कथेतून तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तुम्ही फक्त ही कथा काळजीपूर्वक ऐका. राजपुत्र त्या डोंगराकडे खूप काळजीत वाटचाल करत होता. तिथून डोंगर खूप दूर होता आणि अंधार पडत होता. राजपुत्राने विचार केला की आता मी सकाळी सूर्योदयानंतर पुढचा मार्ग ठरवेल. प्रथम मी निर्जन ठिकाणी जाऊन रात्र काढतो. मी नरभक्षक झालो तर माझ्यामुळे निरपराधांना जीव गमवावा लागेल. मित्रांनो, राजकुमाराने आता राजकुमारीला भेटण्याचा विचार सोडून दिला होता. कारण त्याला माहीत होते की या अवस्थेत राजकुमारीला भेटणे देखील त्याच्यासाठी फायदेशीर नाही. तो राजपुत्र गावे आणि शहरे टाळत जंगलाच्या दिशेने निघाला, जिथे कोणीही मनुष्य नव्हता. त्याने स्वतःला डोंगराच्या गुहेत कोंडून घेतले. आधीच रात्र झाली होती आणि राजकुमार नरभक्षक बनणार होता. येथे राजकुमार ज्या गुहेत लपला होता त्याच गुहेत एक अतिशय क्रूर लांडगा राहत होता. तो लांडगा रोज लोकांना मारायचा. त्या लांडग्याबद्दल आजूबाजूच्या लोकांच्या मनात भीती होती. येथे काय घडले? जेव्हा राजकुमार गुहेच्या आत पोहोचला तेव्हा त्याला गुहेत एक भयंकर लांडगा बसलेला दिसला. लांडग्याने जेव्हा राजकुमाराला पाहिले तेव्हा त्याला खूप आनंद झाला की आज घरी बसून अन्न आले आहे. लांडगा गुरगुरत राजकुमाराकडे झेपावतो. इतक्यातच शापाचा राजकुमारावर परिणाम होऊ लागला. तो लांडगा राजकुमाराला खाणार होता. इतक्यातच तो राजकुमार नरभक्षक बनला. लांडग्याने पाहिले की हा माझ्यापेक्षा जास्त क्रूर प्राणी आहे. तो खूप घाबरला आणि लपण्यासाठी जागा शोधू लागला. नरभक्षक राजकुमार लांडग्याला पाहून त्याच्यावर हल्ला करतो आणि काही वेळातच तो लांडग्याला मारून खातो. मित्रांनो, अशा प्रकारे राजकुमाराने नरभक्षकाच्या रूपात गुहेत रात्र काढली आणि सकाळी तो त्याच्या सामान्य रूपात परतला. राजकुमार गुहेतून बाहेर आला आणि पुढच्या मार्गाला निघाला तेव्हा काही गावकऱ्यांनी पाहिले की एक तरुण माणूस क्रूर लांडगा राहतो. त्या दिशेने येत आहे. त्याला जिवंत पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले. सगळे विचारू लागले, अरे भाऊ, तू कोण आहेस आणि तू इथे कुठून येत आहेस? येथे एक अतिशय क्रूर लांडगा राहतो.
जो लोकांना मारतो आणि खातो, तू कसे जगलास? राजकुमार म्हणाला, अरे बंधूंनो, मी कशाला घाबरू? तुम्ही ज्या लांडग्याबद्दल बोलत आहात तो त्या गुहेच्या दारात मेलेला पडला आहे. मी त्याला मारले आहे. राजपुत्राचे बोलणे ऐकून गावकऱ्यांना फार आश्चर्य वाटले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते सर्वजण गुहेत गेले. तर त्यांनी पाहिले की लांडगा खरोखर मेलेला पडला होता. हे पाहून लांडग्याबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती संपली आणि एका सामान्य माणसाने त्या लांडग्याला मारल्याची बातमी राज्यभर पसरली. तिथल्या राजाला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो राजकुमाराला भेटायला आपल्या महालात बोलावतो आणि म्हणतो, हे शूर तरुण, तू त्या लांडग्याला मारून आमच्या लोकांना निर्भय केले आहे. तू मला खूप आनंद दिला आहेस. या आनंदात मी तुम्हाला एक जादुई विमान भेट करतो. हे जादुई विमान तुम्हाला क्षणार्धात इथून तिकडे घेऊन जाऊ शकते. मित्रांनो, राजाकडून जादुई विमान मिळाल्यावर राजकुमार ही खूप आनंदित झाला. तो विचार करू लागला की हे खूप चांगले आहे. आता या जादुई विमानात बसून मी त्या डोंगरावर सहज पोहोचू शकेल. मित्रांनो, राजपुत्राने तेच केले. तो त्या जादुई विमानावर स्वार होऊन त्या पर्वतावर पोहोचला. तेथे कायाकल्प नावाची अनेक झाडे चमकत असल्याचे त्याने पाहिले, जी पुन्हा पुन्हा त्यांची रूप बदलत होती. म्हाताऱ्या आईने त्याला आधीच सांगितले होते की ज्या औषधी वनस्पतीचा रंग बदलताना दिसतो त्याचा रस काढून घे. वेळ घालवता राजकुमाराने कायाकल्प औषधी वनस्पतीचा रस काढला आणि प्यायला. राजकुमार आता शापातून मुक्त झाला होता. राजकुमार त्या जादुई विमानावर बसला आणि आपल्या राजकुमारीच्या शहरात आला. तिथे पोहोचल्यानंतर तो आपल्या राजकुमारीला भेटतो. राजकुमाराला भेटून राजकुमारीलाही खूप आनंद होतो. तिकडे राजपुत्राने आपल्या नगरात निरोप पाठवला की तुम्ही लग्नाची वरात घेऊन या, मी माझ्या सासरी पोहोचलो आहे. येथे राजकुमाराच्या लग्नाची वरात येते आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात राजकुमारी सोबत त्याचे लग्न होते आणि ते आपल्या नगरात परततात. दोघेही आनंदाने राहू लागले. काही दिवसांनी राजपुत्राच्या घरी मुलगा झाला. मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी राजघराण्यात जल्लोष करण्यात आला. लोकांमध्ये मिठाई वाटण्यात आली. येथे माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, हे भगवान, मला तुमची लीला समजली नाही. एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही मला एका राजकुमाराची संपूर्ण कहाणी सांगितली, मात्र त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. तेव्हा देव म्हणाले, देवी, आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. त्यानंतर काय झाले? एके दिवशी शत्रू देशाने त्या राजपुत्राच्या राज्यावर हल्ला केला. राजकुमार त्याच्या शत्रूंशी लढण्यासाठी युद्धाला जातो. जादुई विमानाच्या सहाय्याने त्याने शत्रू सैन्याला उस्कावून लावले, पण युद्धात बाण लागल्याने त्यालाही प्राण गमवावे लागले. जेव्हा राजकुमार मरतो तेव्हा सर्वजण त्याला तिरडीवर घेऊन जाऊ लागतात. त्याची बायको तिथे उभी होती आणि रडत होती. राजकुमारचे सर्व कुटुंबीय त्याला स्मशानभूमीकडे घेऊन जात होते. भगवान शिव म्हणाले, ही अशी गोष्ट आहे जी स्त्री आपल्या पतीला देऊ शकत नाही आणि पती स्त्रीला देऊ शकतो. ही आपल्या धर्माची परंपरा आहे. पतीच्या मृत्यूनंतर स्त्री त्याला खांदा देऊ शकत नाही किंवा स्मशानभूमीत नेऊ शकत नाही. तुमचा दुसरा प्रश्न होता की स्त्रीला तिच्या पती पूर्वी कोणते काम करायचे असते. तर याचे उत्तर असे आहे की विवाहित महिलेची इच्छा असते की तिने तिच्या पती पूर्वी मरण पावावे, जेणेकरून तिचा नवरा तिला खांदा देऊ शकेल, तिला अग्नी देऊ शकेल. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीचे जीवन शून्य होते. तिच्या पतीशिवाय तिच्या जीवनाला अर्थ नसते. पतीशिवाय स्त्रीचे जीवन खूप वेदनादायी असते. त्या स्त्रिया खूप भाग्यवान आहेत ज्या आपल्या पतीच्या आधी मरण पावतात आणि त्यांच्या पतींच्या हस्ते त्यांना अंत्यसंस्कार मिळते. मित्रांनो, अशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मित्रांनो, देवांचे देव हर हर महादेव आपल्यावर आशीर्वादांचा सदैव वर्षाव करो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.